हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आर्यनच्या पप्पांनी काल मुंबईवरून पार्सल पाठवलं. त्यांच्या मित्रांनी त्यांना थोडं थोडं काय काय वाळवण पण दिलंय, जे की आता उन्हाळ्याचं नाही का, पापड म्हणा, पापड्या म्हणा, सांडगे म्हणा, सगळं दिलंय थोडं थोडं. तुम्हाला दाखवते मी. पण त्याच्यापैकी आहे ना ते झिंगे वगैरे असतात ना, ते पण दिलंय बरं का. आणि अजून काहीतरी आहे, त्याचं नाव मला माहित नाही, ते तुम्हाला दाखवते. मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा त्याला काय म्हणतात. पण सगळ्यात आधी आता हे बघूया तांदळाचे आहे की बटाट्याची, मी तुम्हाला सांगते. आणि तुम्ही बघू शकता, हे थोडं थोडं दिलंय, जसं की आपण एखादी बाई बघा आपल्या म्हणजे लेकीला वगैरे असं थोडं थोडं देते ना, तसं त्यांच्या मित्रांनी त्यांना हे दिलंय थोडं थोडं. आता जसं घरच्यांनी दिलं असं बांधून, तसंच त्यांनी दिलंय. आता ते बोलले असतील माझ्या मित्राला द्यायचंय, तर मग घरच्यांनीच त्यांच्या म्हणजे बायकोनी असं थोडं थोडं सगळं बांधून दिलंय. बघू शकता तुम्ही इथं. तर ह्या एवढ्या पापड्या दिल्यात, कैऱ्या पण दिल्यात. आणि बघू शकता ह्या कैऱ्या आणि हे जे सांडगे वगैरे, आता याला काय वडे म्हणतो, आम्ही वडे पण म्हणतो आणि माझ्या सासरी सांडगे बोलतात याला, आईकडं वडेच बोलतात. तर ही भाजी आता आमरस जेव्हा आपण बनवतो त्याच्यासोबत ही भाजी लय मस्त लागती. आणि हे जी डाळ आहे आता ह्याला काय म्हणतात ते माहित नाही, आता नवरा बोलत होता त्याला पावटा वगैरे काय बोलतात. तर मी ही कधी बनवलेली नाहीये, पण त्यांनी दिली आहे. तर मला ते पण सांगा की म्हणजे काय आहे नेमकी ते. आता मी व्हिडिओ म्हणजे युट्यूबला बघून हे करू शकते की काय आहे सगळं, पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तुम्ही नक्कीच सांगाल मला हे काय आहे तर. आणि बघू शकता एवढे छान पापड पण दिलेत त्यांनी. आणि ह्या साबुदाण्याच्या ज्या आहेत ना, फक्त साबुदाणा घातलेल्या ज्या आहेत, पळी पापड्या बोलतो ना उपवासाच्या, त्या पण दिल्यात. म्हणजे सगळं थोडं थोडं दिलंय नाही का, आपण एखाद्याला वानोळा देतो तसं. आणि हे पापड बघा ना किती गोल आहेत, असं वाटतंय मशीनवरच बनवलेत. आणि एवढे भारी आहेत. आणि फक्त उडदाचे आहेत बरं का, याच्यात मुगाची डाळ घातलेली नाहीये वाटतं. आणि एवढे मस्त गोल गोल एकदम गोलगरीत झालेत. बरेच दिलेत, जवळजवळ 30-35 तर पापड आहेत, हे एवढे दिलेत. आता आर्यनचे पप्पा गुरुवारी येत असते, त्यांच्यासोबत हे सगळं आलंच असतं. पण विषय असा झाला का त्यांनी स्ट्रॉबेरी पण पाठवली होती. आता चांगली बरी स्ट्रॉबेरी होती, पण आई बोलली की ती खराब निघली. पप्पांना पाठवलं होतं पार्सल घ्यायला, तर तिकडं तर ते बोलले की म्हणजे आल्यावरती ओपन करूनच नव्हतं ठेवलं त्यांनी. आणि ज्यांनी दिली त्यांनी पण कधी 2 दिवस झाले दिली होती. आणि आर्यनचे पप्पा म्हणत होते की मी गेल्यावर म्हणजे इकडं आल्यावर माझ्याकडं तेव्हाच घेऊन आले असते, पण त्याचा नाही का सगळा वास म्हणजे सुटला असता किंवा खराब झाली असते. आता पॅकेटमध्ये काय झालंय काय नाही, नाही का. म्हणून त्या स्ट्रॉबेरीसाठी हे सगळं सामान पण आलं त्याच्यासोबत. पण ती स्ट्रॉबेरी एवढी काय दाखवायसारखी नव्हती, खराब झाली होती. आणि हे बघा, हे तर तुम्हाला माहितीच आहे, झिंगे म्हणतात ना याला. तर हे आता ज्यांना आवडतं त्यांना प्रचंड आवडतं, पण मला तेवढा वास येतो ना का विचारायलाच नको. तर हे जसं बनवतात ते त्यांना, जे खाणारे आहेत त्यांना खूप आवडतं, पण मला खूप वास येतो. आता मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही ह्याला काय म्हणतात. हे पार्सल पप्पा घेऊन आले होते म्हणून हे मम्मीकडे होतं. आणि हे मम्मीने मस्त उन्हात सगळं वाळू घातलं होतं. ती म्हटली सगळं तुला येऊपर्यंत तिने सगळं छान असं उन्हात वाळू घातलं होतं. आणि आर्यन लगेच आला आणि आर्यनने ते घेतलं आणि त्याला वाटलं आवळा कँडीच आहे. आणि मी पण फसले, मला पण वाटलं आवळा कँडी. मी एक घेऊन खाणारच होते, तितक्यात मी आतमध्ये गेले मम्मीकडं स्ट्रॉबेरी खाण्यासाठी. आणि तोपर्यंत आर्यनने हे टाकलं तोंडामध्ये आणि ते एवढं त्याला खराब लागलं ना, नंतर उलटीच करायला लागला. तर तो म्हटला मम्मा काय हे काय आवळा कँडी नाहीये बाबा, हे काहीतरी वेगळंच आहे. मग मम्मी मला ओरडली की बोलते अगं वेडे ते काय तुला माहिती आहे का. आता मला तरी माहित नाही, पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा, हे काहीतरी नॉनव्हेजचाच प्रकार आहे. आवळा कँडी सारखं दिसतंय पण ते नाहीये बरं का. नंतर बराच वेळ आर्यन उलटी काढत होता आणि त्याला स्ट्रॉबेरी खा बोलले तर बोलला नको. आणि त्याला आता हे सगळं मी म्हणलं की चल तुला छान तळून देते, तर ते पण तो खायला तयार नव्हता. म्हणतो नको बाबा, काय भरोसा नाही, काही असू शकतं, पप्पाने काय पाठवलंय, वास येतोय सगळा. मग म्हटलं चला ह्याला व्यवस्थित पॅक बांधून ठेवते, बाजूला ठेवून देते. तर म्हटलं चला आता हे पापड आणि ते जे पापड्या आहेत ते तळून बघूया. आणि त्या पापड तर कळले मला उडदाचे आहेत, पण हे ज्या पापड्या आहेत ते समजानाच मला बटाट्याच्या आहेत की तांदळाच्या आहेत. म्हणून म्हटलं तळून बघूया. लाल मिरची कुठून घातलेली आहे त्याच्यामध्ये आणि थोडेसे जिरे पण टाकलेले आहेत वाटतं, त्याच्यामुळं छानच दिसतंय ते दिसायला. तर तळून बघूया म्हटलं. सकाळी किचन वाटावरती एवढा राडा झालेला आहे ना, अजून मी आवरलं नाही, कारण जिमवरून आल्याच्या नंतर हे पार्सल घ्यायला गेले ते मम्मीकडं, कारण पप्पा सकाळी गेले होते ना. आता एवढ्या पहाटे मी जाऊ शकत नाही, 5:30लाच गाडी आली होती स्टँडला. मग पप्पाला म्हणलं जा, खूप थंडी वाजत होती, मी तर जाऊ शकत नाही, ते घेऊन आले होते. आणि मग मी जिमवरून आल्याच्या नंतर मग मम्मीकडे गेले आणि हे सगळं घेऊन आले. तोपर्यंत छान तिने उन्हात वाळवलं होतं. तर बघू शकता ही इतकी एवढीशीच पापडी होती, तर किती फुगून किती मोठी झाली आहे. आणि दिसायला पण किती भारी दिसती. खरंच त्यांना विचारायला पाहिजे याची रेसिपी, कारण की एवढं छान आहे ना. एवढंसंच होतं. आता कढईमध्ये थोडंच तेल टाकलं होतं, कढई छोटी होती. आता हे जर कढई मोठी असती, तेल जास्त असतं, ही पापडी विचार करा किती मोठी झाली असती. खाऊन बघते, केलंय तर खाऊन बघते कसं लागतं, तुम्हाला पण आवाज येईल कुरकुर बघा. लाल मिरची टाकली ना त्याच्यामुळे जास्त ठसका येतो.
तर ही जी आहे ना, तर ती बटाट्याची पापडी नाहीये, तांदळाची आहे बरं का. पण कसं बनवलंय ते माहीत नाहीये, माहिती करून घ्यावं लागन, कारण खायला सुपर टेस्टी आहे, सुपर टेस्टी आहे. एक नंबर लागतंय खायला आणि मला हे बनवावंच लागणार आहे, कारण की आर्यनला खायला दिलं त्याच्यानंतर त्याला फार आवडलंय आणि मलाही खूप आवडलंय आणि खाल्लंय की नाही खाल्लंय असं लागतंय, असं म्हणजे एवढी छान लागते ना का बस. आता अजून काही दिवसांनी त्यांचे मित्र आहेत ना, आंबे वगैरे पाठवतील, तर ते पण पार्सल येणार आहेत. तर कमेंटमध्ये सांगा मला ती आवळा कॅन्डी आहे की दुसरं कुठलं नॉनव्हेजचा प्रकार आहे, कारण की ते आर्यननी खाल्लं आणि खरं तर मी पण खाणार होते. बरं झालं मी खाल्लं नाही, उलटीच केली असती. मला कमेंट करून सांगा प्लीज सगळ्यांनी, त्याला काय म्हणतात मला खरंच माहीत नाहीये. आणि नवऱ्याला विचारलं तर तो म्हणतो, म्हणजे त्यांना सगळे प्रकार माहिती आहेत पण मला माहीत नाही, म्हणून म्हणलं तुम्ही कमेंटमध्ये सांगा आता काय ते. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.